नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। ज्याप्रमाणे आपल्याला कळलं आहे की आता सिडकोची सिलेक्ट माय सिडको होम जे 26,000 फ्लॅट्स येणार आहेत त्याची डेट पोस्टपोन होऊन 7 ऑक्टोबर झालेली आहे, ज्याच्याबद्दलचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे। जर कोणाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर त्याच्यामध्ये मी 3 ते 4 अपडेट्स दिलेले आहेत, त्याची लिंक मी टाकून ठेवतो, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की चेक करू शकता। आजचा जो आपला व्हिडिओ आहे, ज्याप्रमाणे मी लास्ट टाइम सांगितलेलं की मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे 3 ते 4-5 मिनिटाचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी अंडरस्टँडिंग देईन की तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट कसं बनवू शकता ऑनलाईन, कुठून बनवू शकता आणि कसं बनवू शकता। तर आपण ते बघूया। फर्स्टली तर मी दोन्ही लँग्वेजमध्ये समजावेन, कारण काही हिंदी इंग्लिश सबस्क्रायबर पण आहेत आणि आपले मराठी सबस्क्रायबर पण आहेत, तर त्यांनासुद्धा कळेल की काय करायचं आहे। तो सिम्पल प्रोसेस आहे। आपण एकदम 18-20 मिनटाचा व्हिडिओ नाही बनवायचा आहे की एकूण एक गोष्ट तुम्ही जेव्हा तुम्ही जाणार वेबसाईटवरती तेव्हा तुम्हाला एकंदरीत सगळ्या गोष्टी माहिती पडतील। त्याच्यामध्ये कोणत्या डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत फॉर्म भरताना त्यासुद्धा दिलेल्या आहेत, साईटवरतीच दिलेल्या आहेत, तर तुम्हाला वेगळ्या कुठे शोधण्याची गरज नाही आहे, तर त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण हा शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे, जास्त मोठा नाही बनवायचा आहे त्याच्यासाठी। तर आपण जाऊया आता माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती। तर आता आपण आलो आहोत कम्प्युटर स्क्रीनवरती। तर तुम्हाला जायचं आहे आपले sarkar.mahaonline.government.gov.in। मी हे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकून ठेवेन, म्हणजे तुम्हाला ती अंडरस्टँडिंग होईल। ओके, तर तुम्हाला त्या वेबसाईटवरती जायचं आहे। त्याच्यावरती टोटली तुम्ही गेलं की तुम्हाला पहिलं इकडे जायचं आहे, न्यू युजर रजिस्टर हिअर। पहिलं तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे। ओके, तर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल, न्यू युजर रजिस्टर। स्क्रीन ओपन होईल, तुम्ही रजिस्टर करा। ज्या ज्या डिटेल्स इथे मागितलेल्या आहेत त्या पहिलं तुम्हाला टाकाव्या लागतील, तर त्या सगळ्या डिटेल्स जसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही टाकून घ्या। मग अशी एक स्क्रीन ओपन होईल, ज्याच्यावरती लिहिलेलं आहे क्रिएट युअर प्रोफाईल विथ दिस पोर्टल टू अप्लाय ऑनलाईन फॉर नोटिफाईड सर्व्हिसेस अंडर महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिसेस ॲक्ट। तर त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत, तर तुम्हाला खाली स्क्रोल करा आणि जिथे व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर युजिंग OTP अँड देन क्रिएट अ युजर ID अँड पासवर्ड, तिथे क्लिक करायचं आहे। तर ह्याच्यावरती तुम्हाला पहिलं क्लिक करायचं आहे। मग खाली इकडे डिटेल्स आहेत। ओके, तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला। आमचा मुंबई सबर्बन येईल, इथे तुमचा मोबाईल नंबर येईल। ओके, मोबाईल नंबर आल्यानंतर एक OTP येईल, तो तुम्हाला OTP इथे टाकायचा आहे। जो युजर नेम तुम्हाला हवा आहे तो टाकायचा आणि क्लिक करून तुमचा युजर ID आणि पासवर्ड हे होऊन जाईल। ओके, परत एकदा आपण बॅक जाऊया। जे आपले मराठी सबस्क्रायबर्स आहेत वगैरे त्यांना एक मराठी स्क्रीनमध्ये मी दाखवतो। ही स्क्रीन आता मराठीमध्ये आहे। ओके, तर इथे लिहिलेलं आहे नवीन युजर इथे नोंदणी करा, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। नवीन पेज ओपन होईल, नवीन पेज ओपन झालेलं आहे। ओके, जिथे लिहिलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, सेवेसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले युजर प्रोफाईल तयार करा। तर तसंच पर्याय 1 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही पर्याय 1 वरती क्लिक करणार तिथे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, तुमचा जो जिल्हा आहे तो।
जिल्हा निवडायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके, आता मी टाकून दाखवतो तुम्हाला. OTP आलेला आहे, तो OTP आपल्याला टाकावा लागेल. आता आपण OTP टाकलेला आहे आणि जे काय तुम्हाला युजरनेम हवं असेल ते युजरनेम तुम्ही घेऊ शकता. ओके, तुम्ही एवढं सगळं टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारेल, पासवर्ड ठेवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचे सगळी डिटेल्स टाकायचे आहे. पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, पूर्ण नाव इंग्रजीमध्ये, पूर्ण नाव मराठीमध्ये, जन्मतारीख, वय आणि जे खाली इथे दिलेलं आहे तिकडे क्लिक करून तुम्हाला नोंदणी करा, असं करायचं आहे. तुमच्या सगळ्या डिटेल्स झाल्यानंतर नोंदणी करावरती करा क्लिक. एकदा तुम्ही युजरनेम सक्सेसफुली क्रिएट झाला की तुम्हाला मेसेज येईल आपल्या सरकार वेबसाईटवरून. जो नंबर तुम्ही नोंदवलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला युजरनेम आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तर तेच तुम्हाला करायचं आहे. आता आपण नोंदणी करण्यावरती एकदा नोंदणी करून झाली की इथे तुम्ही ते एंटर करायचे आहेत डिटेल्स. तर आपण आता करूया. ज्या प्रकारे मी टाकले आहे त्या प्रकारे तुम्ही सगळ्या डिटेल्स प्रॉपरली टाका. ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इनचं इकडे आहे ऑप्शन, तर इथे तुम्ही क्लिक करा. एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्ही या स्क्रीनमध्ये याल. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला महसूल विभागात जायचं आहे. इथे तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती जायचं आहे किंवा महसूल विभाग. ओके, तिथे गेल्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसेस करायचं आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट. झालं तुमचं, तर तुम्ही महसूल विभागावरती या आणि तिकडे वय, महसूल विभागावरती आल्यानंतर वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स जे अपलोड करायचे आहेत त्या सगळ्या दिसतील. प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुमचं पॅन कार्ड आहे, तुमचं पासपोर्ट आहे, तुमचं RSBY कार्ड आहे, आधार कार्ड आहे, वोटर ID कार्ड आहे, मनरेगा जॉब कार्ड आहे, ड्रायविंग लायसन्स आहे, फोटो ऑफ ॲप्लिकंट आहे, सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट आहे, आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय द गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट. नंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुमचं पासपोर्ट, वॉटर बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर ID कार्ड, टेलिफोन बिल, ड्रायविंग लायसन्स, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट, extracts of 7, 12 and 8A rent receipt. Then other documents मध्ये किमान एक तरी वॉटर बिल, रेशन कार्ड, रेंट रिसिप्ट, वोटर लिस्ट, टेलिफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, मॅरेज सर्टिफिकेट, प्रॉपर्टी टॅक्स, प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन फी, रेसिडेंट प्रूफ ऑफ हजबंड, 7/12चा उतारा, 8Aची रेंट रिसिप्ट. एज जे मायनरसाठी आहे त्याच्यासाठी आहे.
SFC सर्टिफिकेट आहे, बोनाफाईड सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, सॉरी, रेसिडेन्स प्रूफ किमान एक तरी, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं रेसिडेन्स प्रूफ आहे तलाठी आहे, रेसिडेंट प्रूफ आहे ग्रामसेवक, रेसिडेंट प्रूफ आहे बिल कलेक्टर, आणि मॅन्डेटरी डॉक्युमेंटमध्ये सेल्फ डिक्लेरेशन आहे. तर एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सबमिटेड, वय, राष्ट्रीय सेवा आणि अधिवास प्रमाणपत्र. हे तुमचं मोस्टली 15 दिवसात भेटेल तुम्हाला. ओके, तर तिथे एवढं सगळं समजल्यानंतर तुम्ही इथे ऑनलाईन क्लिक करा. ज्याप्रमाणे मी सांगितलं, एकदा आपण महसूल विभागात आलो तर महसूल सेवेवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. इथून महसूल सेवेवरती केल्यानंतर इथे वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र तिथे करून पुढे गेल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल अशीवाले, जिथे सगळी कागदपत्र एक्सप्लेन केले आहेत. तिथे झाल्यानंतर तुम्हाला जायचं आहे सर्व्हिस लिस्टमध्ये. ओके, सर्व्हिस लिस्टमध्ये पहिलंच आहे वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट. त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. ओके, आणि इथे पुढे जा. सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमिसाईल. ठीक आहे, इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पहिलं करायचं आहे वय, अधिवास प्रमाणपत्र. त्याच्यानंतर ज्या ज्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत, ओके, त्या सगळ्या तुम्हाला फिल करायच्या आहेत. ओके, नंतर रिझन इथे द्यायचं आहे, प्रमाणपत्र कशासाठी हवं आहे, आणि बाकी सगळ्या डिटेल करून कंप्लीट करायचं आहे. तर हे सगळ्या डिटेल्स एक फीज भरून, नॉमिनल फीज असेल काय ती फीज भरल्यानंतर एक 15 ते 20 दिवसात तुमचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट, इथे तुम्ही स्टेटससुद्धा चेक करू शकता. इथे डॅशबोर्डवरती जाऊन तुम्ही स्टेटससुद्धा चेक करू शकता की काय आहे स्टेटस करून. एकदा आलं की ह्याच्यावरती तुम्हाला डाउनलोड होणार नाही, जो तुम्ही ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुमच्या घरी येणार ते. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता मी काढलेलं, तर मी सगळा फॉर्म तुम्हाला फिल नाही करून दाखवू शकत. इन केस जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ह्याच्यामध्ये तर मला नक्की सांगा, मी हेल्प करेन. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, ज्या डिटेल आता मी सांगितलं तुम्हाला, त्या लक्षात ठेवा फॉर्म भरताना, त्या उपयोगी आहेत. जर इन केस तुम्हाला काही समजत नाही आहे की काय आहे काय नाही, तर मला नक्की विचारा. कारण मी ऑलरेडी फॉर्म भरून माझं झालेलं आहे डोमिसाईल वगैरे, तर मला ते परत दाखवता येणार नाही. सो बेटर की जेव्हा तुम्ही कराल फॉर्म, ज्यांचं नाही आहे डोमिसाईल सर्टिफिकेट, हा बेसिकली त्यांच्यासाठी आहे. ऑनलाईन ते काढून घेऊ शकतात, 15 दिवसात येईल. आज जरी काढलं तुम्ही तर पुढच्या 15 दिवसाच्या आत तुम्हाला घरपोच येईल. ते एक नॉमिनल फीज असते त्याची, ती तुम्ही चेकआउट करू शकता जेव्हा तुम्ही पूर्ण फॉर्म भराल, त्याच्यानंतर त्या डिटेल्स येतील सगळ्या. तर ते सुद्धा चेकआउट करा. आणि काही वाटलं तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेन त्याच्या रिगार्डिंग. बट जर तुम्हाला काही हवे असेल तर मला कमेंट करा, आणि नाहीतर इंस्टाग्राममध्ये DM करा. ओके, आणि जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल, अर्थातच थोडा मोठा झालाच आहे, मला नव्हता करायचा, पण काही डिटेल एक्सप्लेन करायचे होते त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अजून एका चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.